नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये. मित्रांनो, ऑक्टोबर 2025 मध्ये जी काही रिपीटर परीक्षा होणार आहे, तर त्या परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत. साधारण 10 तारखेपासून इंग्लिशची परीक्षा सुरू होणार आहे आणि येत्या काही काळामध्येच मराठीची देखील परीक्षा सुरू होणार आहे. तर या परीक्षेमध्ये जो काही परीक्षा पॅटर्न असेल, तो कसा असेल, परीक्षेला जाताना काय करायचं, काय करायचं नाही, काय घेऊन जायचं, या सर्व सूचना या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. त्याचबरोबर मराठीची परीक्षा कधी असेल हे देखील या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो. नक्कीच शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. तर पहा मित्रांनो, GCC TBC टायपिंग परीक्षा ऑक्टोबर 2025 या परीक्षेबद्दल सर्व माहिती आणि मार्गदर्शन सूचना या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. मित्रांनो, जर का तुम्ही पहिल्यांदाच चॅनलवरती आलेला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. या व्हिडिओसाठी नक्की एक लाईक करा आणि पूर्ण हा व्हिडिओ पहा, कारण यामध्ये खूप महत्त्वाच्या अशा सूचना दिलेल्या आहेत. मित्रांनो, तुमचे प्रवेशपत्र आलेले आहेत. सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला JVS कॉलेजकडून, इन्स्टिट्यूटकडून हे वितरित केले जातील. प्रवेशपत्रावरील सर्व माहिती व्यवस्थित नीट चेक करून घ्या. काही चूक असेल तर पटकन संस्थेमध्ये तुम्ही हे सांगून द्या. आणि जर केंद्र संचालक तुमचे प्रवेशपत्रावर थेट दुरुस्ती करत असतील किंवा शिक्का देत असतील किंवा सही करत असतील तर त्याला नाकारा, कारण हे चालणार नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही परीक्षेला जाल, परीक्षेमध्ये बसाल, त्यावेळेस तुमच्या हॉल तिकीटवरती माहिती जी दिलेली आहे ती आणि कम्प्युटरवरती जी माहिती आहे, तुमचंच नाव आहे का, तुमचाच ID आहे का, तुमचाच विषय आहे का, सर्व व्यवस्थित चेक करायचं आणि त्याच्यानंतरच परीक्षेला सुरुवात करायची. कारण तुम्ही जर चुकीच्या कम्प्युटरवरती बसलात किंवा माहिती जर चुकीची असेल तर याचा परिणाम तुम्ही दुसऱ्याचाच पेपर सोडवला, दुसऱ्याचीच परीक्षा सोडवली असा होऊ शकतो. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही हॉल तिकीट घेऊन जाणार आहात, हॉल तिकीट सोबत तुम्हाला आधार कार्ड किंवा तुमचं ड्रायव्हिंग लायसन किंवा तुमचं मतदान ओळखपत्र ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि ते देखील ओरिजिनल हवं, कुठेही झेरॉक्स चालणार नाही. मित्रांनो, तुमचा जो काही कम्प्युटरवरील फोटो आहे, तुम्ही ID प्रूफ नेलेला आहे आणि हॉल तिकीटवरचा फोटो, तीनही फोटो मॅच झालेले पाहिजेत. मी तर तुम्हाला सांगेल आधार कार्ड घेऊन जाऊ नका, कारण तुमचा फोटो तुम्हाला माहिती, ज्या आयडेंटिटी कार्डवरती तुमचा फोटो व्यवस्थित असेल, मग ते ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा तुमचं पॅन कार्ड असेल, ते सोबत ठेवा. परीक्षेला जाताना कमीत कमी तुम्ही तिथं 40 ते 45 मिनिटं अगोदर जा. 1 तास अगोदर जा, काही प्रॉब्लेम नाही. जाताना टिफिन घेऊन जा, नाश्ता घेऊन जा, काही प्रॉब्लेम नाही. पण तिथं कमीत कमी 1 तास अगोदर जा. आणि उशिरा जर तुम्ही गेलाच, समजा एखादा विद्यार्थी 10 मिनिटं उशिरा गेला, तर तुम्हाला जो काही ऑब्जेक्टिव्हला वेळ दिलेला आहे त्याच्यामधून तेवढा वेळ तुमचा मायनस होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, जेवढं पॉसिबल आहे तेवढं लवकर जा. काही प्रॉब्लेम नाही. तिथं जाऊन बसा, काही अडचण नाही. तिथे जाऊन तुम्ही अभ्यास करा, जेवढं शक्य आहे तेवढं काम करा. आता अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर, परीक्षेचा जो काही फॉर्मॅट आहे तो आमच्या रेग्युलर परीक्षेप्रमाणेच असेल की वेगळा असेल? तर मित्रांनो, एक्झाम स्ट्रक्चर, एक्झाम पॅटर्न हा सेम असतो. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन जे आहे ते तुम्हाला 25 मार्काला 25 मिनिटासाठी असतील. जे काही सब्जेक्टिव्ह सेक्शन आहे तो 35 मार्काला, ज्याला आपण प्रॅक्टिकल म्हणतो. ईमेल, स्टेटमेंट किंवा लेटर रायटिंग हे सर्वच्या सर्व त्याच पद्धतीने चालणार आहे. आणि स्पीड पॅसेजसाठी 40 मार्क आणि 7 मिनिटाचा वेळ असणार आहे. यामध्ये तुम्हाला ईमेलसाठी 5 मिनिटे कंपल्सरी आहेत आणि स्पीड पॅसेजसाठी सुद्धा 7 मिनिटे कंपल्सरी आहेत. ही गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे.
अनेक विद्यार्थी म्हणतात सर ईमेल आमचा झाला 2 मिनिटात, मग आम्ही सबमिट करता नाही आलं. मित्रांनो तो 5 मिनिटं चालणार आहे, ते कंपल्सरी आहे. परीक्षा विभागात तुम्ही मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही मित्रांनो. कॅल्क्युलेटर किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू पूर्णपणे बंदी आहे, त्याच्यावरती तुम्ही घेऊन जाणार नाहीत. कारण घेऊन जर गेलात तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. संपूर्ण परीक्षेमध्ये CCTV कॅमेरे असतात. उगाच काही अडचणी यायला नको, त्यामुळे या सर्व गोष्टी तुम्ही टाळा मित्रांनो. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर जिथे तुमची हजेरी घेतली जाते तिथं सही करणं, स्वाक्षरी करणं गरजेचं आहे. अनेक विद्यार्थी सही करत नाहीत, तसेच निघून येतात. परिणामी ते ॲब्सेंट लागतात, गैरहजर लागतात. जे काही विद्यार्थी मराठी किंवा हिंदी परीक्षा देणार आहेत तर त्यांच्यासाठी हाच फॉन्ट लावायचा आहे. अनेक विद्यार्थी टाइपरायटरचा फॉन्ट लावतात मित्रांनो, तो फॉन्ट लावून चालणार नाही. जर तुम्ही मराठीची परीक्षा देणार असाल तर परीक्षा सुरू करण्याच्या अगोदरच ISEM सॉफ्टवेअर सुरू आहे का याची खात्री करा. आणि परीक्षेच्या दरम्यान कोणत्याच विद्यार्थ्यांनी, भले तो इंग्लिश परीक्षा देत असू द्या किंवा मराठी किंवा हिंदी, कुठेही कंट्रोल अल्ट किंवा अल्ट टॅब किंवा विंडोजच्या कीज वापरायच्या नाहीत. बिलकुल वापरायच्या नाहीत मित्रांनो. परीक्षा तुमची बंद होऊ शकते. बरोबर. स्पीड पॅसेज सुरू होण्याच्या अगोदर तुम्हाला 30 सेकंदाचा काउंटडाऊन मिळणार आहे. 7 मिनिटाचा टायमर लगेच सुरू होणार आहे आणि ऑटो सबमिट होणार आहे. तुम्ही 5 मिनिटात स्पीड पॅसेज कव्हर केला तर तुम्हाला सबमिट करता येणार नाही. 7 मिनिटे तुम्हाला कंपल्सरी वापरायचीच आहेत. परीक्षेच्या आधी 3 मिनिटाचा प्रॅक्टिस पॅसेज सुद्धा तुम्हाला मिळणार आहे, जो की त्याचे मार्क नसणार आहे, तो फक्त तुमच्या प्रॅक्टिससाठी असणार आहे. आता अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न होता सर आमच्याकडून चुकून एक एंटर पडलाय, स्पेस पडलाय जो जास्तीचा आहे. तर परीक्षा परिषदेने सांगितलेलं आहे जास्तीत जास्त एक स्पेस किंवा एक एक्स्ट्रा एंटर मान्य आहे. त्यापेक्षा जास्त एंटर किंवा स्पेस पडले तर तुमच्याकडून मार्क कमी केले जाणार आहेत. आता अनेक वेळा अडचणी अशा असतात की MCQ मध्ये प्रश्नच चुकीचा विचारला जातो, तर त्याचे तुम्हाला मार्क मिळून जातील. जी काही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची तज्ज्ञ टीम असेल त्यावर ती निर्णय घेईल आणि तुम्हाला त्याचे मार्क मिळून जातील. ज्यावेळेस याची नोटीस निघली होती त्यावेळेस स्पष्ट सांगितलं होतं की कोणत्याही विद्यार्थ्याला बॅच बदलून दिली जाणार नाही. ज्यावेळी परीक्षेच्या संदर्भात त्यांनी ऑफिशियली नोटीस दिली होती मित्रांनो, त्यावेळेसच सांगितलं होतं की अनेक विद्यार्थी असे म्हणतात की सर आमच्या कॉलेजच्या परीक्षा त्याच दिवशी आहेत, आमच्या स्पर्धा परीक्षा देखील त्याच दिवशी आहेत. तर रिपीटर परीक्षेमध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला बॅच बदलून देणार नाहीत, हे स्पष्ट सांगितलेलं होतं. त्यानंतर पहा इंग्लिशचं टायमिंग काय असेल किंवा टाइम टेबल काय असेल. तर इंग्लिशची परीक्षा ही 10 तारखेपासून सुरू होणार आहे मित्रांनो. तर ती 10, 11, 12, 13 जे काही तुमच्या हॉल तिकीटवरती वेळ आलेली असेल, डेट आलेली असेल त्यानुसारच होणार आहे. तर मराठीची परीक्षा ही साधारण 13 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे मित्रांनो. तर तुम्ही तसेच तयारीत राहा. 13 पासून ती रेग्युलर होईल, 13, 14, 15 या पद्धतीनं. तुम्ही मात्र पूर्ण तयारीत राहा मित्रांनो. परीक्षेच्या काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये या, नक्कीच तुम्हाला योग्य उत्तर दिलं जाईल. मित्रांनो आज आपण ऑक्टोबर 2025 या रिपीटर परीक्षेबद्दल सविस्तर माहिती घेतली. जर का तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये या, त्याच्यावरती आपण नक्कीच सविस्तर चर्चा करूयात. सध्या तरी इथेच थांबूया. धन्यवाद.